आज आहे रविवार आणि मी आज बनवलेली मस्त अशी बारीक ही सुकट. तर सुकट बनवण्यासाठी हे सर्व साहित्य. तर सुकट ना मी ही बारीक बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथं 2-3 कांदे घेतले छोटे आणि ते कांदे असे मस्त बारीक कापून घेणार आहे आणि ह्या सुकटमध्ये मी कैरी टाकणार आहे. तर इथे मी टमाटर पण कापून घेतले आणि त्यानंतर ही कैरी आहे. तर ही कैरी मी अर्धी घेणार आहे, जास्त पूर्ण नाही घेणार. आणि या कैरीचे मी इथे छिलका काढून घेतलाय आणि त्यानंतर अशी ही कैरी पण बारीक बारीक कापून घेतली. आता इथे गॅसवर तवा ठेवलाय. तवा गरम झाला की ही सुकट मस्त अशी भाजून घ्यायची. सुकट भाजली की अशी चविष्ट होते. तर ही सुकट भाजून झालेली आहे, एका ताटामध्ये काढून घेतली आणि ही मस्त 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली मी सुकट. आता त्यानंतर इथं कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकले आणि हे कांदे टाकले कापून घेतलेले. आता हा कांदा मस्त तळून झालाय. त्याच्यामध्ये मग इथं कढीपत्ता टाकला, कढीपत्ता टाकून झाला, लसूण टाकला आणि हे मस्त असं तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं मी. त्यानंतर इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या आहेत, ह्या ठेचून घेतल्यात, ह्या मिरच्या टाकल्यात मी. आता हे पण चांगल्या तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यात. लाल तिखट टाकला अर्धा चमचा, हळद टाकली आणि हे मिक्स केले. त्यानंतर इथे मी टमाटर बारीक कापलेले टमाटर टाकले आणि हे पण चांगलं असं नरम होईपर्यंत मिक्स केले. त्यानंतर इथे मी कैरी ही धुवून घेतली, चांगली कैरी टाकले आणि सुकट टाकली आपण धुवून ठेवलेली. आता हे मस्त व्यवस्थित मिक्स करायचे आणि आता त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकले. परत एकदा मिक्स करायचंय आणि इथं फक्त 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं मस्त बारीक गॅसवर. पाण्याचा वापर वगैरे काही करायचं नाही. आणि हे मस्त असं व्यवस्थित झालेली आहे सुकट तयार. ही कैरी पण याच्यामधली शिजलेली आहे. आता एकदम मिक्स केले आणि इथं मस्त हिरवीगार मस्त कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि ही सुकट आपली रेडी आहे खाण्यासाठी. तर ही सुकट नक्की बनवून बघा.